कारण एका बाजूला शेतकरी आत्महत्या करतायत, एका बाजूला कॉन्ट्रॅक्टर, छोटे मराठी मध्यमवर्गीय कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतायत, पण दुसऱ्या बाजूला कोट्यवधी रुपयाची ही जाहिरात केली जाते, ती सुद्धा बेनामी जाहिरात ही त्या ठिकाणी केली जाते की रोहित पवारच्या पोटामध्ये काय दुखतंय। मला बावनकुळे साहेबांना एवढंच सांगायचं, बावनकुळे साहेब तुम्ही दिवसाला 4 कोटीची बातमी द्या, जाहिरात द्या, 400 कोटीची द्या, नाही तर 4000 कोटीची द्या, आम्हाला काही तिथं देणं घेणं नाही। आमचं फक्त म्हणणं एवढंच आहे की ही बेनामी जाहिरात का दिली गेली? मग कुठल्या कॉन्ट्रॅक्टरनी ही जाहिरात दिली आहे का? कुठल्या व्यावसायिकांनी ही जाहिरात दिली आहे का? मग कॉन्ट्रॅक्टर नाही तर व्यावसायिकाची ही जर जाहिरात असेल, मग त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सरकारच्या माध्यमातून कुठली मदत दिली गेली होती का? मग ह्याच्यामध्ये कुणी जाहिरात दिली हे तुम्ही सिद्ध करा, नाही तर तुम्ही पब्लिश करा, पण तेवढं धाडस तुमच्यामध्ये नसेल। पण देवेंद्र फडणवीस साहेबांची उदात्तीकरण करण्याचा एखादी बातमी नाही तर एखादी जाहिरात जर सत्तेतला दुसरा पक्ष करत असेल तर त्या पक्षातल्या नेत्याला, प्रमुख नेते म्हणजे एकनाथ शिंदे साहेब नाही तर दादा यांना ते आवडणार नाही, म्हणून त्यांनी तिथं नाव टाकलं नाही असं आम्हाला तिथं कळतंय।